नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिला, आता 22वा हप्ता भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते नवीन वर्षामध्ये येणार। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पण शेतकरी मित्रांनो, या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करायचं विसरला आहात, आता सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल प्रेस करा। योजना कॉर्नर लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपल्याला नवीन नवीन योजनेविषयी माहिती देतं। डीबीटी योजना असेल, अनुदान असेल, पीएम किसान नमो शेतकरी योजना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना येतात, आता 2026 मध्ये नवीन नवीन योजना येतील। नवीन वर्ष आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येतील, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती देऊ। लाडकी बहीण योजनेविषयी पण माहिती देऊ। त्यामुळे आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना पण मेल लागेल की 22वा हप्ता हा कधी येणार आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। दरवर्षी 6000 रुपये येतात, मान्य आहे, पण आता 22वा हप्ता नवीन वर्षामध्येच येणार आहे, कारण की आता हे वर्ष संपत आले। 21वा हप्ता हा नोव्हेंबर 2025 मध्ये देण्यात आलेला होता। सर्वांना माहिती आहे की 21वा हप्ता हा देण्यात आलेला आहे, तर 22वा हप्ता हा आता लवकरच येणे अपेक्षित आहे। कारण की आता आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 2000 रुपयाचे 3 समान हप्ते थेट बँक खात्यामध्ये डीबीटी करण्यात येत असते। आतापर्यंत 21 हप्ते वितरित करण्यात आलेत। 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये देण्यात आलेला आहे। पुढील म्हणजेच 22वा हप्ता हा 2026 च्या नवीन वर्षामध्ये सुरुवातीला अपेक्षित येणे आहे। तर अशा पद्धतीने हे 22वा हप्ता भारताचे पंतप्रधान यांच्या हस्तेच हा वितरित केला जाऊ शकतो। आता 21वा हप्ता दिला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दिल्याच्या नंतर हा 22वा हप्ता पण आता वितरित होऊ शकतो। अशा पद्धतीने 22व्या हप्त्याची थेट जी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे ती आता येणार आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करा।